करत हो. दृष्टांत निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये आपण दृष्टांत घेणार आहोत 27 क्रमांकाचा, जैसा पाणी अंतुल गुंडेयाचा. पाणी अंतुल म्हणजे पाण्यातील जो गुंड आहे, म्हणजे दगड आहे, त्या दगडाचा दृष्टांत म्हणजे या ठिकाणी खड्या खोपट्याच्या संदर्भात पण तिथे दगडच आहे. सोमकांताच्या दृष्टांतामध्ये पण दगड आहे. तशा पद्धतीने इथे देखील, किंवा शेवाळ्या खडकाच्या याच्यामध्ये पण तो दगड आहे. शिरसाळा या संदर्भात स्वामी सांगतात तिथे तो पाषाण आहे. आणि इथे देखील शेवाळ्याचा खडक आहे. आणि त्या शेवाळ्या खडकाच्या दृष्टांतामध्ये आपण बघितलेलं आहे की तो पाण्यातीलच दगड आहे आणि त्याच्यावर वरून ती दोष निर्मिती झालेली आहे ना. त्या पाण्यातील गुंड्यावर काय झालेलं आहे, शेवाळ्याचा खडक सुद्धा पाण्यातलंच आहे, परंतु त्या पाण्याच्या संबंधाने काय झालेलं आहे की त्याला वरून त्याच्यावर शेवाळ आलं. आणि जे शेवाळ आलेलं आहे म्हणजेच ती दोष निर्मिती कुणासाठी, जो त्याच्यावरून चालणारा व्यक्ती आहे त्याच्यासाठी ती दोष निर्मिती झालेली आहे, कारण की तो त्याच्यावरून पडू शकणार आहे. आता जो दृष्टांत आपण घेतो आहोत तो आहे पाणी अंतुल गुंड्याचा. हा सुद्धा पाण्यातीलच दगड आहे, पाण्यासंबंधित दगड आहे. आणि शेवाळ्या खडकाच्या दृष्टांतामध्ये सुद्धा पाण्यासंबंधितच दगड आहे. दोन्ही दृष्टांत काय सांगतात, एक बाह्य दोष निर्माण झाला शेवाळ्या खडकाच्या दृष्टांतामध्ये, आणि पाण्यातून जो गुंड आहे त्या संदर्भामध्ये आज आपण बघणार आहोत. एके कठीणांत करणाचे सन्निधानी असताही परमेश्वर धर्मा योग्य नव्हेती. आता मागे सांगितलं की तामस वगैरे जे काही दोष असलेले व्यक्ती आहेत, हिंसक दोष असलेले व्यक्ती आहेत, ते कसे आहेत, ते अनधिकारी आहेत. म्हणजे परमेश्वराच्या प्रतिक्रियेला ते अनधिकारी आहेत. तर मग तामस व्यक्तीच अनधिकारी आहे का? तामस गुण एखाद्यात नसेल मग बाकीच्या सगळ्या व्यक्ती अधिकारी असतील का? न एके कठीण अंतःकरणाचे, एके कुणीतरी कठीण अंतःकरणाचे आहेत म्हणजे त्यांचं हृदय कसं आहे, साद्रव नाही आहे, किंवा त्यांच्याकडे ती ग्रहण शक्ती नाही आहे. आमच्या स्वामींनी वचन सांगितलेले की अधिकारे विन घेते द्वार नुघडेची, म्हणजे हृदयाचं द्वार त्यांनी बंद करून ठेवलेलं आहे. अशा कठीण अंतःकरणाचे आहेत, जरट अंतःकरणाचे आहेत की त्यांना किती धर्म सांगितला तरी त्यांच्यामध्ये तो धर्म उतरत नाही. किती सांगा तुम्ही, लीळेचं प्रमाण सांगा, वचनाचं प्रमाण सांगा, समजावून सांगा, काही जरी केलं तरी त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये तो धर्म रुजत नाही, म्हणजे नाहीच, आतमध्ये शिरत नाही तो धर्म. आणि त्यामुळे सन्निधानी असताही, म्हणजे एखादा जीव सन्निधानी राहण्यालाच योग्य नसतो. हे कठीण अंतःकरणाचे जे आहेत ते सन्निधानी असतात तरी देखील परमेश्वर धर्मा योग्य नव्हेती. म्हणजे एखादा व्यक्ती ईश्वराच्या सन्निधानीच राहत नाही, निरूपणालाच येत नाही, देवपूजेलाच येत नाही, मार्ग भेटीला येत नाही, सेवा दासाला येत नाही, आणि म्हणून तो धर्माला अधिकारी नाही हे गोष्ट कळतं. एखादा तामस असल्यामुळे तो धर्माला अधिकारी नाही कळतं. पण हा व्यक्ती सन्निधानीच असतो, मग मार्गात राहील, गुरुनिमित्तांकडे राहील, सेवादास्यामध्ये राहील, विधीमध्ये राहील, परंतु अंतःकरण एवढं कठीण असतं की त्यांनी कितीही श्रवण केलं किंवा कितीही काही केलं तरी ते धर्म त्यांच्यामध्ये उतरत नाही. आपण बघतो की बाबा एखादी व्यक्ती असते की ती सतत आपल्याला धर्मकार्याच्या तिथे दिसते ती, परंतु त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा धर्म असलेला आपल्याला दिसत नाही. आणि एखादी व्यक्ती एखाद्या वेळेस धर्मकार्यात तुम्हाला कमी दिसेल, पण त्यांच्याकडे तो ओला गुण असतो, तो ओलावा असतो की बाबा आज पोथीत काय झालं, आज आम्ही नव्हतो आलो, किंवा त्याविषयी एखादा विधी नाही घडला तर त्याविषयी दुःख असणं, प्रायश्चित्त असणं,
म्हणजे एखाद्या व्यक्तीचा वावर कमी असेल, परंतु त्याचा तो भाव वगैरे अंतःकरणामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि एखादा व्यक्ती तिथे उपस्थित दिसतो, परंतु त्याचं अंतःकरण कठीण असल्यामुळे शास्त्र निरूपण काय चालू आहे, सेवादास्य काय चालू आहे, याविषयी काही गांभीर्य नसतं. किंवा बाकीचे लोक स्मरण करतायत आणि आपण मग बोलत राहायचं, म्हणजे काय आहे, कठीण अंतःकरण. की आपल्याला जे काही सांगितलं जात आहे ते कुठेतरी आपल्या मनामध्ये ते पाझरल्या पाहिजेत त्या गोष्टी. है ना. जमीन कुठली चांगली असते की ज्याच्यामध्ये तो, म्हणजे शेतीच्या दृष्टीने म्हणा वगैरे, काय ज्याच्यामध्ये पाणी मुरतं चांगलं आतमध्ये वगैरे. बांधकामाच्या दृष्टीने जी एकदम टणक कडक भूमी असते, पूर्ण खडक असलं पाहिजे, मग ती बांधकामासाठी ती भूमी चांगली असते. परंतु एरवी मात्र ज्याच्यामध्ये पाणी झिरपतं चांगलं वगैरे, ही भूमी एका विशिष्ट कार्यासाठी चांगली असते. आणि म्हणून परमेश्वराच्या सन्निधानी राहायचं असेल, ईश्वर कार्याच्या सन्निधानी राहायचं असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल, आपलं अंतःकरण जे आहे ते साद्रवता त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. सोमकांताच्या दृष्टांतामध्ये सांगितलं, शिळा पाषाण निवती पर द्रवती ना तैसा सोमकांत नव्हे तो द्रवे. म्हणजे त्याच्यामध्ये ती साद्रवता त्याच्यामध्ये आहे. तर ती साद्रवता जर का असेल तर त्याच्यामधनं ग्रहण करण्याची क्षमता पण त्या अंतःकरणामध्येही असते. आणि म्हणून इथे सांगतात, एक एक कठीण अंतःकरणाचे. म्हणजे कठीण म्हणजे कशाने कठीण झालेलं आहे, त्यांचं अंतःकरण काही वेगळं दगडाचं बनवलेलं आहे का? नाही, तसं नाही. कठीण म्हणजे जरड झालं. कशामुळे झालं? दोष आचरण्यामुळे. सतत दोष आचरण करत असेल व्यक्ती की मग तो त्या दोषाला तो चांगला जरट होऊन जातो. मग त्याला वाटतं काही होत नाही. विकल्पाचं अन्न जरी खाल्लं काही होत नाही, आपलं देवाचं नाव घेऊन खायचं, असा भाव तयार होतो. नपळतात ना आलं गेले तरी काही होत नाही, माझ्या मुखात नाम असतं, म्हणजे त्याचं काही वाटत नाही. उलट त्याचं वाटलं पाहिजे. मुखात जरी नाम असलं तरी मनामध्ये ती कसकस भावली पाहिजे, किंवा त्याविषयी देवाकडे अप्राप्ती भावली पाहिजे की मला हे काय योग येतो आहे. अशा प्रकारे विकल्पजन्य ठिकाणी येण्याचा वगैरे, अशा ठिकाणी सहभागी होण्याचा मला योग येतोय. अन्य धर्म ज्या ठिकाणी सुरू आहे त्याविषयी प्रायश्चित असलं पाहिजे, दुःख असलं पाहिजे. तर आपलं अंतःकरण हे जे आहे ते कठीण होणार नाही. आणि एकदा जे कठीण झालं की मग काय होत नाही. है ना. ते मुलं असतात, त्यांना जर का तुम्ही चांगली मारझोड करत असाल लहानपणापासूनच, एका विशिष्ट वेळाने तो पोरगा असा होऊन जातो की त्याला तुम्ही किती मारा त्याला काही होत नाही. तो एकदम सवय जातो, म्हणतो मला तर सवय झालेली या गोष्टीची. म्हणजे तो आता कठीण झालेला आहे त्या बाबतीमध्ये. तसं होता कामा नये आपलं अंतःकरण, की दोष घडतोय आणि आपल्याला काहीच वाटत नाही, असं अंतःकरण कठीण होता कामा नये. ते धोकादायक आहे. तुम्हाला दोष जर का घडला तर तो लगेच लक्षात आलं पाहिजे आणि त्याविषयी लगेच आपण देवाकडे ती प्रार्थना, तळमळ, दुःख वगैरे ज्या काही गोष्टी करता येतात आपल्याला, आणि हे करून त्या दोषांपासून आपल्याला लांब राहता आलं पाहिजे. इत्यादी गोष्टी आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी असतील तर ते अंतःकरण कसं आहे, साद्रव आहे, कठीण नव्हे. आणि मग जर का कठीण झालं तर काय होईल, सन्निधानी असताही परमेश्वर धर्मायोग्य नव्हे. ती सन्निधानी असून मार्तंड होते, काय नाही, निरूपण होतंय, म्हणजे सगळ्यांना निरूपण कळतं, मार्तंडाने निरूपणच कळत नाही. स्वामी त्यांना म्हणतात की बाबा 18 घरी भिक्षा मागून या आणि येत सुवा, तुमचे 18 रोग आम्ही काय करू, बांधून टाकू. एवढं सांगितलं तरी त्यांना समजलंच नाही. ते एकाच घरी जाऊन बसले आणि तिथलंच जेवण घेऊन आले. स्वामींना सांगते सगळीकडे एकच पेव निघालेलं आहे, तर सगळीकडे सारखाच भात आहे. म्हणजे एवढं खोटं बोलणंही आहे की आपण खोटं बोलल्यामुळे स्वामींना इथल्या इथे खोटं कसं काय बोलायचं ना. दुसऱ्या गावावरून आले असते मग खोटं बोलले चाललं असतं. गावातल्या गावातच खोटं बोलणं कसं काय, म्हणजे एवढं कठीणत्व आलेलं आहे की आपण काय दोष आचरतोय हे पण लक्षात येत नाही. किंवा काळ बोटे आहे, ह्यांना लक्षात नाही आलं का हे स्वामी आहेत, काही गोष्टी स्वामी सांगताय, स्वामींना कळतायत. मग आपण जे करणार आहोत ते स्वामींना कळणार नाही का? आपण चोरी करतो आहोत ते आपण आसू लपवून ठेवणार आहोत, स्वामींना या गोष्टी कळणार नाहीत का?
एक एक कठीण अंतःकरणे म्हणजे कठीण अंतःकरणाचे असल्यामुळे त्यांना आपण दोष करतोय हेच मुळात कळत नाही. बरं त्यांचं जाऊ दे, पण दादोस दादोस तर म्हणतात माझ्यापासून आनंद होईल पण किंवा नाही पण होईल, आमच्या स्वामींपासून होईलच. म्हणजे स्वामींच्या बाबतीमध्ये हा तर अनुभव आहे ना त्यांना. मग आपण जे काही करतो आहोत भटोबासांविषयी वगैरे निंदात्मक वगैरे द्वेषात्मक, हे स्वामींना कळत नसेल का? हे दादोसांना लक्षात नाही आलं का? एक एक कठीण अंतःकरणे म्हणजे कठीण अंतःकरण झालेलं असल्यामुळे आपण दोष आचरतोय हेच कळत नाही. भांडणामध्ये काय होतं, भांडणामध्ये आपलं अंतःकरण तेवढ्या वेळापुरतं तर कठीण झालेलंच असतं आणि त्यावेळेला आपण मोठ्याने बोलतो आणि नंतर आपणच म्हणतो मी कुठे मोठ्याने बोललो, मी तर फक्त एवढंच बोललो. पण मोठ्याने बोलले ना तुम्ही, मी मोठ्याने बोललोच नाही. म्हणजे कठीण अंतःकरण त्यावेळी झालेलं आहे. त्यावेळी आपण काय दोष आचरण करतो आहोत आणि काय दोष घडतोय आपल्याकडनं हे लक्षातच येत नाही. इतकी बुद्धी आपली अशा दोषयुक्त होऊन जातं. त्याच्यावर एक आवरण चढतं, त्याच्यावर एक ते पूट चढतं आणि तोपर्यंत ती गोष्ट लक्षात येत नाही. आणि असे व्यक्ती जे आहेत ते ईश्वर धर्मा योग्य नव्हे. ती म्हणजे देवाने किती जरी सांगितलं अनुसरा नाही, किंवा खोटं बोलू नका मार्तंडानं सांगितलं नाही कळत काय बोलतायत, चोरी करू नका नाही कळत काळगोट्यांना काय चाललेलं आहे, सारंग पंडितांना नाही कळत की देवाकडनंच एवढं मिळालं आपल्याला, वहीमध्ये न पुसत माझं नाव लिहिलंय गेलं स्वामींनी सांगितल्याप्रमाणे, स्वामींमुळे माझा ताप धरला जातो आहे, हे सगळं तर स्वामींकडनं होत आहे. मग त्यांच्यावर बुद्धीच नाही स्वामींवर. ईश्वर धर्मा योग्य नव्हे ती. स्वामींना भोजनासाठी बोलवलं जात आहे, सगळं आहे, पण देवाविषयीची अनुकूलता असली पाहिजे. ती अनुकूलता मात्र सारंग पंडितांची नाही आहे, कारण की अंतःकरण कठीण झालेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला काहीतरी जर का ग्रहण करायचं असेल, तुम्हाला एखादा विषय समजून घ्यायचा असेल ना, तर तुम्हाला तुमचं हृदय असं ग्रहण शक्तीवालं करावं लागतं, घेण्यासारखं. तुम्ही जर का घेण्याचा जर का ती मानसिकता ठेवली, मला ऐकूनच नाही घ्यायचं, मला तो विषय ऐकायचाच नाहीये, मान्यच करायचं नाही, तसं नाही चालत. तुम्हाला चर्चेमध्ये उतरल्यानंतर समोरचा विषय काय आहे तो पण लक्षात घ्यावा लागतो. त्यावेळी अंतःकरण आपलं साद्रव करावं लागतं आणि मग परमेश्वर काय सांगतात ते कळतं. आमचे स्वामी भट्टोबासांना सांगतात असन्निधान धर्म जिज्ञासा का. तेवढ्या वेळापुरतं भट्टोबासांचं अंतःकरण कठीण झालेलं आहे बरं का. म्हणतात नाही आता ते कठीण वेगळं कठीण आहे, दोषयुक्त कठीण नाही, गुणयुक्तच कठीण आहे. परंतु स्वामी जे सांगतात ते ऐकायला तयार नाहीत. ते त्यानंतर देवेविन काही धर्म असे. स्वामी म्हणतात तुम्ही म्हणा ते तैसेची, परंतु त्या ठिकाणी आम्ही काय सांगतो ते ऐकून घ्या. पण भट्टोबास ऐकायला तयार नाही. त्यावेळेला स्वामी सांगू शकतात, पण भट्टोबासांची जोपर्यंत मानसिकता नाही होत, कठीण अंतःकरण साद्रव नाही होत, तोपर्यंत स्वामी सांगू नाही शकत. आणि मग त्यावेळेला काय झालेलं आहे की माईक भटांनी भट्टोबासांना सांगितलं आणि मग भट्टोबास सन्मुख झाले. म्हणजे ते अंतःकरण जे कठीण झालेलं होतं ते कुठेतरी त्यांचं अंतःकरण मग साद्रव झाले. म्हणजे आता त्यांची ग्रहण शक्ती जी आहे ती आता त्या ठिकाणी तयार झालेलं ऐकण्यासाठी. आणि मग जर का कठीणच राहिलं तर ईश्वर धर्मा योग्य नव्हे ती नाही होणार. सांडोवा बांधा नाही समजत त्यांना, काय सांडोवा बांधायचं म्हणजे नेमकं करायचं काय. कठीण अंतःकरण असल्यामुळे ईश्वर धर्मा योग्य नव्हे ती भट्टोबासांनी समजून सांगितल्यानंतर मग विषय कळतो. अशा प्रकारे लीळा चरित्रामध्ये अनेक आपल्याला भाग दिसतील की स्वामींच्या सन्निधानी राहणारे लोक कठीण अंतःकरणामुळे ईश्वर धर्माला योग्यच नाही झाले, आणि स्वामींच्या सन्निधानी न राहणारे जे पारधी आहेत ते मात्र 2-4 वाक्य स्वामींनी त्यांना निरूपण काय केलं त्यांना लगेच समजलं. ते म्हटले जी जी आजपासून आम्ही हिंसा नाही करणार, त्यांचं अंतःकरण कठीण नाही. मुळात ते पारधी आहेत. पारधी म्हणजे आता ते शिकार करतात, तर त्यांचं अंतःकरण किती कठीण पाहिजे. पण मुळात त्यांचं अंतःकरण कठीण नाही निघालं. त्यांनी तर लगेच ऐकून घेतलं आणि स्वामींचं मान्य देखील केलं. आणि भविष्यात कदाचित त्यांनी ती हिंसा केली नसेलही देखील स्वामींना
शब्द दिल्याप्रमाणे, म्हणजे आम्हाला तिथल्या तिथे लक्षात येतं की सन्निधानी राहण्याचाच योग नाही, आणि एखादे लोक सन्निधानीच राहतात परंतु ईश्वर धर्म योग्य नव्हे, ती मार्तंड वगैरे ईश्वर धर्माला योग्य झालेच नाही. आमच्या बाईसा म्हणतात की सदा सर्वदा आमचा जो मार्तंड आहे तो रीतच राहतो. स्वामींकडनं सगळ्यांना सगळं मिळतं पण त्यांना काहीच नाही मिळत. स्वामी म्हणतात बाई तुमचा मार्तंड तो निका नव्हे, निका नसल्यामुळे तो रीता आहे. आपल्याला जर का रीत राहायचं नसेल तर निक व्हावं लागेल, चांगलं व्हावं लागेल, आणि मग परमेश्वर जे देतील ते घेता देखील आलं पाहिजे. ती घेण्याची वृत्ती कठीण अंतकरणामुळे ती बंद असते, आणि म्हणून तिथे सांगितलं की घेते द्वार नुगडेची. का बरं असं होतं की कठीण अंतकरण का आहे, किंवा कठीण अंतकरण होणं म्हणजे काय आहे, कशामुळे तर समजत नाही ना. घेते द्वारच बंद असतं है ना. एकदा कधी कधी असं असतं वादामध्ये, आपण जर का ठरवलं तर समोरच्याच आपण ऐकून घेत नाही, म्हणजे नाही, मी जे सांगतो तेच बरोबर. त्यांनी जरी समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी आपण ऐकूनच घेत नाही. चर्चेमध्ये उलट असतं बरं का. चर्चेमध्ये समोरचं काय सांगतो ते आपण ऐकून घेण्याची मनस्थिती असते, त्यांचे प्रश्न ऐकून घेण्याची मनस्थिती असते, आणि उत्तर पण ऐकून घेण्याची मनस्थिती असते. म्हणून चर्चेमध्ये देवाण घेवाण होते, भांडणामध्ये फक्त देवाण होते, घेवाण होत नाही. आपण फक्त आपले वाक्य बोलत असतो, समोरचं काय वाक्य बोलतो ते आपण ऐकत नसतो, पण त्यावेळी कठीण अंतकरण असतं. आणि चर्चेतलं अंतकरण वेगळं आहे, त्याच्यामध्ये ग्रहण शक्ती असते. काय मिळतंय नवीन चर्चेमध्ये ते ऐकण्याची मनस्थिती त्यावेळेला असते. माहीमभट्टच घेतले तर पूर्व आश्रमीचे माहीमभट्ट स्वामींना भेटेपर्यंतचे कठीण अंतकरणाचे आहेत, आणि स्वामींना बघितल्यानंतर त्यांचं अंतकरण कठीण राहिलं नाही. चर्चा केल्यानंतर त्यातलं कठीणत्व कमी 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 होत गेलं. दर्शनापासून तर बोध होण्यापर्यंतच त्यांना स्वामींनी निरुत्तर करेपर्यंत त्यांचं अंतकरण कठीणत्व त्या अंतकरणाचं कमी 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 होत गेलं, आणि नंतर ते निरअहंकार झाल्यानंतर ते अंतकरण कठीण राहिलं नाही. आता ग्रहण शक्ती त्याच्यामध्ये तयार झाली त्या अंतकरणामध्ये, आणि मग स्वामी जे सांगतात ते ऐकायला लागले. आता जी चर्चा सुरू आहे ती अनुकूलत्वे चर्चा सुरू आहे. तुम्ही जे सांगता त्याच्याने जीव दुःखापासून मुक्त होतो, आणि मी जे सांगतोय त्याच्याने मुक्त होत नाही. दोन्ही सृष्टीमध्येच घडून राहिले. मग असं का? ही अनुकूलात्मक चर्चा आहे. स्वामींनी त्याचं उत्तर दिल्यानंतर तेही त्यांनी ऐकून घेतलं. म्हणजे या ठिकाणी माहीमभट्ट तिथल्या तिथेच आम्हाला कठीण अंतकरणाचे दिसतात आणि लगेच साधारण अंतकरणाचे देखील दिसतात. आणि म्हणून हा जो दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे पाणीयांतून गुंड्याचा, हा दृष्टांत देखील दादोसांच्या संदर्भातला बऱ्यापैकी आहे. महादाईसांना स्वामींनी हा सांगितलेला आहे. उत्तरार्ध 631 क्रमांकाची लीळा आपण घेणार आहोत. महादाईसा सर्वतोमुख विखो निरोपणे, म्हणजे विखो म्हणजे जे दोष आहेत, जड चेतन पदार्थ म्हणा त्याला किंवा दोष म्हणा, तो दोष म्हणजे सर्वतोमुख आहे बरं का. तुम्ही म्हटले की फक्त एवढ्याच ह्याच्यातनं दोष निर्माण होईल, तर तसं नाही. दोष कशातनही निर्माण होऊ शकतो. तिखट खाल्ल्यामुळे जसा आपल्याला प्रकृतीला त्रास होऊ शकतो तसाच त्रास गोड खाल्ल्याने पण होतो. मग काय करायचं? मग कडू खायचं का? मग कडू खाल्ल्याने पण त्रास होऊ शकतो बरं का. साखर एकदमच कमी होऊन जाऊ शकते. मग काय खारट खावं का? ते म्हणाले नाही, खारट खाल्लं तर मग ब्लड प्रेशर वाढून जातो. म्हणजे कुठल्याच असं पदार्थ तुम्ही नाही सांगू शकत की हा खाल्ल्याने दोषच निर्माण होत नाही, असं नाही. प्रत्येक पदार्थाची एक मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या पलीकडे गेलं, आवश्यकतेच्या पलीकडे गेलं की त्या गुणदायक गोष्टीच दोषदायक आपल्याला ठरू शकतात. आणि म्हणून विखो तो सर्वतोमुख की, कुठल्याही माध्यमातून विखो जो आहे तो तयार होऊ शकतो, दोष जो आहे तो तयार होऊ शकतो. जसं साधारण आपण एक उदाहरण घेऊ की गाठी आहे, स्मरणाची गाठी, वाईट की चांगली? चांगलीच आहे. गाठी काही शस्त्र नाही, काय नाही, साधन आहे. परंतु आपली गाठी जर का हरवली तर काय होईल? मी इथेच पडली असेल, कोणीतरी घेतली असेल, काय असेल, आमका असेल, तमका असेल.
म्हणजे इतकी त्याच्यामध्ये चिडचिड झाली. काय झालं, साधारण गाठी काही दोषयुक्त नाही, पण गाठीमुळे आपल्यामध्ये दोष येऊ शकतो. म्हणजे काहीही होऊ शकतं, गुणदायक गोष्टीतनं पण दोषदायकता तयार होऊ शकते. स्वामी म्हणतात महादाईसांना, गोसावी महादाईसा ते म्हटले बाई, महात्मा जैसा पाणी अंतुल गुंडा. महात्मा म्हणजे दादोस, म्हणजे पाणी अंतुल दगड आहेत. दगड आहेत पण कशातले, पाणिया अंतुल, पाण्यामध्ये जे दगड असतो त्याच्यासारखे आहे ते. वरी पाणी भिजला ओला दिसे. दृष्टांत काय सांगतो, तो जो दगड आहे तो कसा दिसतो, पाणी भिजला ओला दिसे. म्हणजे वरी पाणी आहे, म्हणजे त्याच्या वरून सतत पाणी जात आहे आणि तो पाण्याच्या मध्ये आहे आणि त्याच्यामुळे तो भिजला आणि ओला दिसे. तो भिजल्यामुळे तो ओला आपल्याला दिसतो. फोडूनही पाहिजे तर अंत कोरडा असे. आणि जर का त्या दगडाला फोडलं तर काय होईल, असं वाटेल की या दगडामध्ये पण पाणी असेल बरं का, परंतु त्याच्यामध्ये पाणी नसतं. आता ह्या उलट अजून थोडस वेगळं उदाहरण घेऊया, की नारळ असे तो वरी कोरडा ऐसा दिसे आणि फोडूनही पाहिजे तो अंत पाणी असे. तसं दगडाच्या बाबतीत आहे का, दगडाच्या बाबतीत नाही, कारण की दगड आतमधनं भरीव आहे, तो साद्रव नाही आहे, त्याच्यामध्ये पाणी शिरणारा तो दगड नाही, तो टणक कडक दगड आहे, तो आतमध्ये काहीच घेत नाही. आणि आतमध्ये काहीतरी घेण्यासाठी ते पोकळत्व, ती जागा तयार असली पाहिजे. आपलं अंतःकरण कसं आहे घेण्याच्या दृष्टीने, म्हणजे तसं मुळात अंतःकरण म्हणजे जे काही आपलं हृदय आहे ते तशाच प्रकारचं, त्याच्यात काही जाऊ शकतं, परंतु धर्मयुक्त मात्र जायला तयार नाही. काय तो कसा आहे, अंत वरून तो ओला भिजला वगैरे कसा दिसेल तो, परंतु आतमध्ये मात्र हृदयगाम्य करण्याच्या दृष्टीने त्याची तयारी नाही त्या मनाची. एखादा आचरण विधी सांगितला, ते म्हणे काय ते विधी जमत नाही आम्हाला. आता कुणीतरी मला म्हटलं की आम्हाला खूप अभ्यास करू वाटतो पण अभ्यासच होत नाही, म्हणजे आता काय करायचं, ह्याचा कुठला उपाय आहे का, कोणाकडेच कसला उपाय नाही. हा उपाय फक्त तो अभ्यास कर्त्याकडेच आहे, त्यांनी तो अभ्यास करायचाच आहे. आणि तो म्हणतो माझा अभ्यासच होत नाही, म्हणजे काहीतरी गोंधळ आहे, तो नीट करावा लागेल. आणि तो फक्त गोंधळ किंवा ती समस्या फक्त त्याच व्यक्तीला कळू शकते की आतमध्ये आपल्या हृदयामध्ये का येऊन नाही राहिलं. सगळ्यांनाच कळत आहे आणि मलाच का नाही कळत, हा प्रश्न निर्माण झाला पाहिजे. आपण पाणी अंतुल गुंड तर नाही, म्हणजे आपण शेवाळ्या खडकाच्या दृष्टांत, तोही पाण्यातलंच दगड आणि हा पण पाण्यातलाच दगड आहे, दोघही दगड दोषवंत आहेत. शेवाळ्या खडकावर वरून दोष निर्माण झालेला आहे आणि पाण्यातून गुंड्याच्या आतमध्ये दोष आहे ना, म्हणजे त्याचा वरून दोष तयार झाला, शेवाळ आलं, तो अनेकांना इजा पोहोचवू शकतो तो दगड. आणि हा जो दगड आहे म्हणजे याच्या अंतरातच पाणी जात नाहीये, म्हणजे काय आहे की याच्या आतमध्ये दोष असल्यामुळे जे गुणदायक आहे ते आतमध्ये येऊन नाही राहिलं. आता इथे मुळात दगडाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना दृष्टांत मात्र जरी दगडाचा दिलेला आहे, तरी या दगडाच्या ठिकाणी आपल्याला जीव स्वरूप जे आहे त्या जीव स्वरूपाला घ्यायचं आहे. आपण शेवाळ्याला खडकाच्या दृष्टांतामध्ये पण काय बघितलेलं आहे की आपल्याला शेवाळा नाही आला पाहिजे, आपल्यामध्ये दोष निर्मिती ही आपल्यामध्ये नाही झाली पाहिजे, अशा प्रकारची आपलं धर्म कार्यामध्ये आपला सहभाग असला पाहिजे. धर्म कार्य करताना दोष निर्मिती होता कामा नये. आणि त्यासोबतच हा जो दृष्टांत आहे पाण्यातून गुंड्याचा, याच्यामध्ये सुद्धा असंच आहे की धर्म कार्य करताना आपल्या अंतरामध्ये दोष निर्माण होता कामा नये. अंतरात जर का दोष निर्माण झाले तर अंतरात गुणाची जी काही आवक आहे ना ती बंद होऊन जात असते, हे लक्षात घ्यायचं. दोष सगळीकडे आहेत, दोषवंत सगळेच आहेत आपल्या सकट, परंतु आता देवाने आपल्याला काय सांगितलेलं आहे ना, बाजारात गेल्यानंतर खराब भाजी पण असते, चांगली भाजी असते. तुम्ही काय आणता का खराब भाजी घेऊन येतात घरी, त्याच्याविषयी चर्चा करतो का आपण,
आपण खराब जरी भाजी असेल तिथे तरी आपण चांगलीच भाजी निवडतो, चांगलीच घेतो, चांगल्यामध्ये पण परत तुम्ही निवडता आणि मग चांगलीच भाजी घेऊन येता आणि त्या चांगल्या भाजीमध्ये पण परत काय तुम्हाला निवडायचं असेल तर ते परत तुम्ही त्यातलं सुद्धा चांगलंच निवडता. वाईट निवडता का? नाही, चांगलंच निवडून ते चांगल्या भांड्यामध्ये तुम्ही जमा करता ते. आणि वाईटाचं काय करतात, त्याच्यावर चर्चा करत बसतो का आपण? नाही, वाईटाचं एकदा गुंडाळलं की फेकून दिलं, झालं. त्याच्याविषयी अधिक आपण वेळ घालवत नाही. आता आपण चांगल्याकडे लक्ष देतो. तशा प्रकारे आपल्याला चांगलं घेण्याची वृत्ती सतत असली पाहिजे, सतत ग्रहण करता आलं पाहिजे. ती गाय सांगितली स्वामींनी, पशु ते काय करतं, आडी दरडी कुठे पण गेलं की काय करतं, ते गवत खाऊन घेतं, साठवून ठेवतं आणि मग एका ठिकाणी बसून त्याचं रवंत करत राहतं. तशा पद्धतीने प्रति ठिकाणाहून आपल्याला असं काही ना काही घेता आलं पाहिजे. दोष घेऊ नका. दोष घेऊन काहीच उपयोग होणार नाही. आणि उपयोग होत असेल तर घ्या, परंतु उपयोगच होणार नसेल दोषाचा, मग दोष घेऊन काही उपयोग नाही. त्यावेळी गुण घेता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण पाणी आणतो गुंड नसलं पाहिजे, दगड नसलं पाहिजे. शेवाळाला खडकाला पण वरूनच आहे आणि या दगडाला पण आतमधनं जी साद्रवता असली पाहिजे ती नसल्यामुळे काय झालेलं आहे की जैसा पाणी अंतुल गुंडियाचा, पाणी अंतुल गुंडावरी पाणी भिजला ओला ऐसा दिसे, फोडूनी पाहिजे तर अंत कोरडा असे. जर का त्याला फोडून बघितलं तर आतमध्ये त्याच्या काहीच नाही, कोरडा आहे. म्हणजे एवढ्या दिवस तो पाण्याच्या संपर्कात असून कमीत कमी तो शेवाळाला दगड तरी चांगला आहे, त्याला काहीतरी शेवाळ तरी आलं त्या पाण्याच्या योगाने. याला काहीच नाही आलं. याला थोड्या वेळ तुम्ही बाहेर ठेवले की तो परत कोरडा होऊन जाईल. त्याच्यात तो ओलावा टिकून ठेवण्याची वृत्ती वरून पण नाहीये. का बरं नाहीये? कारण की आतमध्येच पाणी झिरपलेलं नसल्यामुळे वरून तो ओलावा राहणार नाही. एखादी जमीन ओली कधी राहते, जिच्या पोटामध्ये जेव्हा पाणी चांगल्या प्रकारे साठलेलं असेल तरच ती जमीन तुम्हाला नंतरही ओली दिसेल, 8 दिवस 1 महिना वगैरे. पण एखादी जमीन तशी नाही आहे, त्याच्या जमिनीमध्ये खडक आहे, पाणी वाहून गेलं, मग ती जमीन तुम्हाला जास्त दिवस अशी ओली दिसणार नाही, तिने ते पाणी साठवलेलं नाही आहे. तशा पद्धतीने त्या दगडाने देखील पाणी साठवलेलं नसल्यामुळे तो काही वेळातच पाण्याबाहेर काढला की तो सुकून जाईल. आणि म्हणून एखादा दगड तुम्हाला बहुत दिवस पाण्याच्या संपर्कात असल्यामुळे तुम्हाला वाटेल की हा आतमध्ये पण ओला असेल, तर तसं काही नाही बरं का. एखादी व्यक्ती खूप वर्षाची उपदेशी आहे म्हणजे ती ज्ञानी असेल असं काही नाही, ती निर्दोष असेल असं काही नाही. आणि एखादा व्यक्ती कालच उपदेश घेतला तो मात्र तुम्हाला सादरव दिसू शकतो. तो अंत कसा असेल तो ग्रहण करणारा असू शकतो. आणि एखादा जरड झालेला म्हणजे पंथामध्ये येऊन जरड झालेला असेल, दोष बघून बघून जरड झालेला असेल, तर मग त्याची गुण घेण्याची वृत्ती जी आहे ती बंद होऊन जाते. त्यांना कुठे गेले की दोषच दिसतात, कुठे गेले की दोषच दिसतात. आमचे ते स्नेही होते, ते म्हणजे भाजी छान झाली बरं, तेल जास्त आहे फक्त. भाजी छान झाली बरं का पण तिखट आहे, भाजी छान झाली बरं का पण थोडं मीठ कमी आहे. आम्ही म्हटलं कधीतरी भाजीला चांगलं म्हणा तुम्ही. म्हणजे ते त्यांची ती वृत्ती होती की ते भाजीमध्ये हे कमी आहे ते जास्त आहे, अमकं आहे टमकं आहे. बाकी ते भाजी चांगली झाली हे म्हणायला विसरत नव्हते, परंतु असं आहे. तशा पद्धतीने एखाद्या वेळेस आपल्याला गुणच घेता आले तर त्या गुणदायक दृष्टीनेच बोलता आलं पाहिजे. सकारात्मक. नकारात्मक बोलण्याने आपली भरपूरशी जी काही ऊर्जा आहे ती खर्च होऊन जात असते आणि त्याचा उपयोग आपल्याला काही होत नसतो. म्हणून सकारात्मक जर का तुम्ही राहिले तर तुम्हाला ऍटलिस्ट काहीतरी त्याच्यातनं मिळतं तरी, म्हणजे काहीतरी घेता तरी येतं, काहीतरी ग्रहण तरी होतं. आणि म्हणून इथे या दृष्टांताच्या द्वारे सिद्धांत सांगतात की तैसे परमेश्वर सन्निधानी पुरुष साद्रव ऐसा दिसे. पुरुष साद्रव दिसतो, त्याच्या डोळ्यात पाणी येतं, रडतो, दुःख करतो, अमक करतो, तमक करतो. परंतु पुसोनी पाहिजे तर अंत कठीण असे. परंतु जर का त्याला काही विचारलं आपण तर तो आतमध्ये कसा आहे,
ज्ञान दृष्टीने कठीण आहे तो. बाकी त्याला तिथल्या वातावरणानुसार काय उद्भवतं ते उद्भवतं, परंतु त्यांनी ज्ञान देखील घेणं खूप गरजेचं आहे. मार्तंड आम्हाला सन्निधानी दिसेल है ना. काही लोक म्हणतात मार्तंड किती भाग्यवान आहे, स्वामींचं दर्शन झालं. पण मार्तंड काय आहेत, तिथे दर्शन झाल्याचं त्यांचं भाग्य कमी जास्त काय असेल ते असेल, पण उभयदृश्य अवताराच्या ठिकाणी दोष आचरण केलं त्यांनी. म्हणजे अंत कसं आहे, पुसोनी पाहिजे तर अंत कठीण आहेत ते, ती सादरवता त्यांच्याकडे नाहीये. किंवा एखाद्या वेळेस एखादा जो जीव आहे तो तुम्हाला कठीण दिसेल, परंतु अंत जरा पुसून पाहिजे त्याच्यामध्ये ते सादरव असू शकतात. म्हणजे त्यांच्याकडे ज्ञानाची समज आहे. तो तुम्हाला आचरण करताना वगैरे दिसणार नाही एखादा व्यक्ती, परंतु जर का विचारलं की ते लक्षात येतं की नाही, यांचं श्रवण चांगलं आहे, ज्ञान ग्रहणता यांची चांगली आहे, स्मरणामध्ये ही व्यक्ती चांगली आहे, म्हणजे काहीतरी गुणांमध्ये ती व्यक्ती चांगली असते. म्हणजे आपण कुठल्या तरी एका गुणामध्ये तरी असलं पाहिजे. नाही ज्ञान आपल्याकडे घेता येत, आपल्या तर सेवा दास्यामध्ये तरी आपण चांगले पाहिजे, स्मरणामध्ये तरी आपण चांगले, देवाने कुठेतरी आपलं नाव घेतलं पाहिजे. अस्तिपरीचे 9 पुरुष आहेत, पहिल्या पुरुषाची जी चर्या आहे ती शेवटच्या 9व्या पुरुषाची नाही आहे, ईशाळू. परंतु तरी देखील ते अस्तिपरीच्या 9व्या पुरुषांमध्ये त्यांना घेतलेलं आहे, कारण की त्यांच्या स्मरणाच्या बाबतीमध्ये त्यांची विशेषता अशी आहे की स्मरणाला जर का ते बसले लगेच ते स्मरणी लीन होतात. म्हणजे ईशाळू नावाचे, डिंगरा ईशाळू नावाच्या गुणाचे जे पुरुष आहेत ते तुम्हाला आचरण दृष्ट्या काहीच दिसणार नाही, एकदमच असे दिसतील, आचरण काहीच नाही, परंतु स्मरणाच्या बाबतीमध्ये मात्र त्यांचं जे काही विशेषता आहे की त्यामुळे अस्तिपरीच्या पुरुषांमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे. म्हणजे अंत पोकळ नाहीत ते, अंत पोकळ नसलं पाहिजे. म्हणजे पोकळ त्या दृष्टीने की गुण घेण्याच्या दृष्टीने आपण ती सादरवता असली पाहिजे, त्याच्यामध्ये ती कठीणता नसली पाहिजे. आणि म्हणून एखादी पुरुष व्यक्ती अशी आहे मार्तंड काळबोट्यांसारखी स्वामींच्या सन्निधानी दिसतात, बाईसा सांगतात ती सेवा करतात, बाईसा नाही छान वाटतं की हे लोक छान आहेत बरं का, दोघं जण काळबोटेही चांगले, काही सेवा सांगितली लगेच करतात वगैरे, पण स्वामी जाणतात माळेकाराचे दृष्टांते, येणे जी कृते कर्म केली आहाती ते तुम्ही जाणत नाही, ते मी जाणतो, असं ते माळेकार सांगतात लोकांना. कारण की तो चोर कसा दिसतो, गोरा गोमटा धारे धाकुटा, राणीचा पुतू ऐसा दिसतो असे, राहो यासी पाखाळ का नेगी, राजा याची परीक्षा काय घेत नाही, हा माणूस चांगला दिसतो आहे, तो वरी साद्रव ऐसा दिसे, फोडूनही पाहिजे तर अंत कठीण असे. म्हणजे कसा आहे तो, कोरडा आहे, कठीण आहे, म्हणजे त्याचा अंतकरणच तसं नाहीये बरं का त्या चोराचं. तो वरून जरी चांगला दिसतो पण आतून मात्र त्याचं हृदय कसं आहे, हिंसक हृदय आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्या लोकांनी समूहात त्याला बघितले म्हणून त्या लोकांना तो निर्दोष वाटतोय. पण एकांतात जर का तो चोर भेटला असता तर यांना लुबाडला असताना मारूनही टाकला असतं, मग कळालं असतं की हा कसा आहे, राणीचा पुतू वगैरे काही नाही हा. म्हणजे व्यक्ती दिसायला कसा आहे आणि मुळात असायला कसा आहे, अशा 2 गोष्टी असतात. आणि म्हणून खूप वेळा आपण असं बोलतो की एवढ्या वर्षात पहिल्यांदा ओळखलं बरं यांना, एवढ्या वर्ष लक्षात नाही आलं यांचा स्वभाव असा आहे वगैरे काय ते है ना. नेहमी भेटणारे लोक कधी जर का एखादा तो माणूस चिडला की मग कळत, अरे बापरे एवढे रागीट आहे ते, एकदम नेहमी शांत शांत दिसतात. म्हणजे व्यक्तीचं एक दिसणं एक वेगळं असतं आणि मूळ स्वरूप एक असणं एक वेगळं असतं. ते दोन्ही स्वरूप जे आहेत ते या दृष्टांतामध्ये आपल्याला दिसलेत की वरून जरी ओला असलं तरी अंतर मात्र कठीण आहे, कोरडा आहे. आणि म्हणून ऐसे पुरुष जे आहेत ते पुसोनी पाहिजे तर अंत कठीण असे. म्हणजे असे जर का पुरुष, त्यांना जर का देव धर्माबद्दल तुम्ही विचारलं तर त्यांना काही माहिती नसतं. दादोसांसारखे व्यक्ती सगळ्यांना स्वामींकडे घेऊन येतात, परंतु ते आतमध्ये कसे आहेत, कठीण आहेत, त्यांना ब्रह्मविद्येबद्दल काहीच नाही माहिती. बरं स्वामी सांगतात ते म्हणतात नाही ते काय आम्हाला ऐकायचं नाही, एवढं कठीणत्व त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून स्वामींनी
पाणी अंतुल गुंडा कोणाला म्हटलं, सरळ दादोसांनाच म्हणून टाकलेलं की दादोस म्हणजे कसे आहेत, महात्मा जैसा पाणी अंतुल गुंडा, असं स्वामी म्हणतात. ऐसया महात्म्याची सेवा केली ते तुम्ही विखयाची सेवा केली. अशा प्रकारे तुम्ही जी दादोसांची सेवा केलेली आहे ती एक प्रकारे कशी आहे, विषयाची सेवा केलेली आहे. म्हणजे काहीतरी आपल्याला जे काही आवडतं त्याच्यामध्ये ते दोषयुक्तता पण असू शकते, है ना. स्वामी आमचे काय सांगतात, जसं ती चर्चा चालते, धर्मचर्चा चालते, आधी तर अन्यवार्ता सुरू असते, स्वामी जातात, ऐकतात, अन्यवार्ता सुरू आहे, आणि मग शिक्षा पण करतात. काय तुम्ही अन्यवार्ता करा, धर्मवार्ता केली पाहिजे. पशु असे ज्याची खाती त्याची रोवंती ती. दुसऱ्या दिवशी स्वामी जातात उंच मठात, मग धर्मवार्ता सुरू असते. स्वामी आतमध्ये जातात, आतमध्ये स्वामी गेले तरी कुणाचं लक्ष नाही, सगळे धर्मवार्ताच करतात, बोलतात. स्वामी आले तरी लक्ष नाही. स्वामी म्हणतात हे तुम्हा विषयत्वेची लागून ठाकले मग. म्हणजे ज्ञान चर्चाच आहे, पण ज्ञान चर्चा ही गुणदायक तेव्हाच होते की इतर गुणांकडे सुद्धा तेव्हा लक्ष ठेवलं पाहिजे बरं का. जेवणाच्या ताटात जेवढं वाढलंय ते खाण्याचंच आहे. तुम्ही एकच पदार्थ खाता का, नाही, ते एक पदार्थ खाल्ल्यानंतर बाकीच्याही पदार्थांकडे लक्ष ठेवलं पाहिजे की हेही संपवायचं, हेही संपवायचं, हेही संपवायचंय, है ना. किती तारतम्य ठेवावं लागतं जेवताना. सगळं खाल्लं, लोणचं शेवटी राहिलं तर, ठेचा शेवटी राहिलं तसंच, तो खाता येतो का तसा, नाही. गोड पदार्थ शेवटी राहिला तर खाता येईल. म्हणजे हे सगळं एक व्यवस्थितपणे गुणदायक गोष्टी करताना दोषाकडे पण लक्ष ठेवायचं आणि गुणांकडे पण लक्ष ठेवायचं. स्वामी आलेले आहेत, त्या गुणाकडे दंडवत करावा उठून त्याच्याकडे लक्षच नाही, त्या गुणाकडे त्यांचं लक्ष नाही, आणि त्याच्यामुळे काय झालं की दोष घडला. म्हणजे या ठिकाणी म्हणजे कुठलंही कार्य असेल ते जर का चांगलं जरी कार्य आहे ते चुकीच्या पद्धतीकडे जर का गेलं तर ते चुकीचं होऊन जातं. स्वामी सांगतात जो आचार तो जर का अति प्रमाणात आपण केला अधिकारापेक्षा तर तो आपल्यासाठी दोषजनक ठरू शकतो. किंवा एकाच क्रियेच्या ठाई लीन राहिलं, दुसरे सगळे विधी बंद करून टाकले, दुसरे कुठलाच विधी नाही करायचा, तर तसंही चालत नाही, ते दोषाकडे घेऊन जाईल. तो गुणच आहे. म्हणून गुण सुद्धा प्रमाणामध्ये आणि इतर गुणांना साधून ते सगळं केलं पाहिजे. आपण फक्त खातच राहिलो आणि पाणी नाहीच पिलं तर नाही चालणार. खाणंही चांगलंच आहे, पण ते पाण्याच्या समप्रमाणामध्ये, बरोबर पाण्याचं प्रमाण, जेवणाचं प्रमाण, हे सगळं समतोल ठेवून जर का केलं तर ते अन्न आपल्यासाठी चांगलं आहे किंवा ते पाणी आपल्यासाठी चांगलं आहे, नाही तर ते दोषजनक ठरू शकतं. आणि म्हणून ते म्हणतात तुम्ही सेवा केली ही चांगली गोष्ट आहे, पण ज्या हेतूने केलेली आहे तो हेतू मात्र तुमचा चुकीचा आहे. महादाईसी म्हटली जी जी ते गोसावी जाणत असती की, म्हणजे विषयाची कारणे, म्हणजे ते आकर्षणाने त्यांची सेवा केली का, पुरुष आकर्षणाने, ते गोसावी जाणत असते की, म्हणजे मी त्या भावनेने केलेलं नाही. स्वामी म्हणतात बाई विखो तो काही एक मुख, विखो तो सर्व तो मुख की, म्हणजे एकच मुख नाही, तोच दोष धरायचा नाही. इतर काही गोष्टी आहेत की त्यामध्ये, म्हणजे समजा आपले जेवायला सगळे बसलेत, आपण वाढायला आहोत, आपल्या जवळचे जे लोक आहेत त्यांना आपण है ना जास्त वाढतो की नाही, थोडं आग्रह जास्त करतो, आणि थोडे अनोळखी असले की त्यांना जास्त आग्रह करत नाही. म्हणजे आपण प्रमाणापेक्षा जास्त त्यांना वाढत असतो. म्हणजे हा काय भाग झाला, हा दोषच आहे, हा विखोच एक प्रकारचा. म्हणजे एखाद्या चुकीच्या गोष्टीकडे आपण वळणं हा विखो आहे. आणि मग या ठिकाणी स्वामी सांगतात की विखो तो सर्व तो मुख की, म्हणजे विखोचे अनेक मुख आहेत, अनेक प्रकार आहेत. कवणा एका इंद्रियाचा विखो नावडे पा तरी काही इतुलाची विखो. एखाद्या इंद्रियाचा आपल्याला जो विखो आहे तो आपल्याला नावडतो, एवढाच विखो नाही तर महात्म्यापाशी जाओ आवडे, बैसो आवडे, पाहो आवडे, ऐको आवडे, तयाचे घेऊ आवडे, आपले देव आवडे, हा अवघा सर्वतो विखोची की, सर्वतोमुख विखोची की. म्हणजे जे जे तुम्हाला त्या संबंधित आवडतं हे सर्व काय आहे, विखोच आहे. म्हणजे आपल्याला पेपर वाचायला आवडतो है ना, पेपर नाही वाचलं तर
श्वास घ्यायला थोडा त्रास होतो बरं का, है ना. ज्यांना पेपर वाचायची सवय, सकाळी एवढ्या वाजता त्यांना पेपर नाही आला की ते आज बाहेर पेपरच नाही आला, पेपरच नाही आला. म्हणजे हा काय झाला, एक प्रकारचा विखोच झाला तो. ते आवडे, वाचो आवडे, पाणी पेव आवडे, म्हणजे ते थंडच पाणी पिऊसा वाटतं. हा सुद्धा एक प्रकारचा विखोच आहे. एखाद्या गोष्टीला दोषयुक्त आवडणे किंवा ते आवडण्यामध्ये दोष निर्माण होणे, याला विखो असं म्हटलं जातं. आणि इथे सर्वतोमुख विखोच आहे हा. बाई यंत्रवडा होईजे तो उसिटा विखो, विखो तो हाव हावी भोगुसरे, पहापा बाई ऐसे काही नव्हे. महादाईसे म्हटले हाजी तरी ऐसे गोसावी काही निरूपितीची ना. जे बाई महादाईसांना स्वामींनी त्यांनी केलेले अनेक ज्या गोष्टी छोट्या मोठ्या, जे त्यांना दोषजनक वाटत नाही पण त्या दोषजनक आहेत, त्याचं ज्ञान स्वामींनी त्यांना करून दिलेलं आहे. हे बरोबर आहे की नाही असं महादाईसांना स्वामी विचारतात. महादाईसा म्हणतात हाजी तरी ऐसे गोसावी कही निरूपितीच्या, तुम्ही कधीच आम्हाला हे सांगितलं नाही, असं स्वामींना कोण म्हणतं, महादाईसा म्हणतात. म्हणजे का बरं सांगितलं नाही का देवानी. आता कुठेतरी महादाईसांचं कठीणत्व आपल्याला दिसायला लागलं बरं का. स्वामींनी पाणी अब्दुल गुंडा कोणाला म्हणाले, दादोसांना म्हणालेले आहेत, परंतु आता महादाईसांकडे आता हा दृष्टांत चाललाय थोडा थोडा. ते म्हणतात देवा तुम्ही आम्हाला कधीच सांगितलं नाही. स्वामींनी सांगितलं नाही का. महादाईसांनी जे विचारलं ते आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे. जिज्ञासा जी केली त्याच्यापेक्षा आमच्या स्वामींनी त्यांना अधिक निरूपण केलेलं आहे. ज्या काही गोष्टी ते चुकतात त्याच्याबद्दल पण आमच्या स्वामींनी निरूपण केलेलं आहे. मग आपण कसं काय म्हणू शकतो की, है ना, आपणही म्हणतो ना देवाने आम्हाला सहाय्य केलं नाही, आम्ही स्नान करायला गेलो मला ताप आला. म्हणजे काय झालंय, आपण पाणी अंतून गुंडा झालो ते अंत. अशा प्रकारचा कोरडेपणा नसला पाहिजे बरं का. परमेश्वराचं सहाय्य लक्षात आलं पाहिजे. परमेश्वराने काय काय सांगितलं ते लक्षात आलं पाहिजे. देवाने काही सांगितलं नाही अशातला काहीच भाग नाही, सर्व सांगितलेलं आहे. फक्त आपल्याला ती साद्रवता असली पाहिजे. आणि महादाईसा म्हणतात देवा तुम्ही आम्हाला कधीच निरूपण केलं नाही. आता हा दृष्टांत महादाईसावर का आहे असं मी तुम्हाला सांगतो. म्हणजे दादूसांकडनं महादाईसांवर. स्वामी म्हणतात हे काही बाई तुम्हा वाराणसी जाता वारीजेची ना. वाराणसीला तुम्ही चालले तेव्हा तुम्हाला आम्ही वारलं नव्हतं का. म्हणजे सांगितलं होतं ना जाऊ नका म्हणून वाराणसीला. तेथ परमेश्वरपुरा जाता महात्म्या सांगा ते जावे ना, महात्म्या सांगा ते यावे ना, ऐसे इथून तुम्हा वारीजेची ना. परमेश्वरपूरला जाताना सुद्धा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की नाही, त्यांच्यासोबत जाऊ नका, त्यांच्यासोबत येऊ नका. का बरं. कारण की महादाईसा जर का त्यांच्यासोबत गेले नसते तर कदाचित अजून महादाईसांना सेवा वगैरे घडली असती, श्री प्रभूंची प्रसन्नतेला अजून पात्र झाले असते. दादोस घेऊन आले त्यांना. महादाईसांना स्वामी म्हणतात बाई जर का तुम्हाला एवढी सेवा घडते मग आलेच का तुम्ही. देवा मी कुठे येत होती, या दादोसांनी मला आणलं. आणि ते मग दादोसांनी त्यांचे दोष सांगितले वगैरे. म्हणजे आपल्या सोबत धर्मकार्यासाठी असा व्यक्ती न्यावा की ज्यांनी त्या धर्मकार्यातनं आपल्याला बाहेर काढता कामा नये. तुम्हाला स्मरण करायचं ते म्हणतात उशीर होतो, काळोख पडतो लवकर, चला घरी. आणि आपल्याला उठावं लागलं त्यांच्यामुळे. परमेश्वर सहाय्य काही ना काही करतीलच. किंवा आपल्याला सेवा दास्य करायचं आणि त्यांनी म्हटलं कशाला, आपण ते बाकीचे पण आहेत ना, आपणच एकट्याने करायचं का. लगेच आपल्याला पण वाटलं बरोबर बोलतायत ते. असा व्यक्ती सोबत न्यायचा नाही जो धर्मकार्यात अडथळे आणतो. त्याच्यासाठी स्वामी सांगतात एकला विजया. तुम्ही तुमचं काय, तुम्हाला अडवणाऱ्या धर्मकार्यात एकही व्यक्ती नको पाहिजे, तर तुमचं धर्मकार्य चांगलं चालेल. नाहीतर आपल्याकडे जे कठीणत्व नसतं ना ते कठीणत्व मध्ये मध्ये तयार होतं. दगडामध्ये तरी मुळातच कठीणत्व असतं, इतर सोमकांतामध्ये ते कठीणत्व येणारच नाही. परंतु आपल्या मनाचं कधी कधी आपण सोमकांत असतो आणि कधी कधी आपण शेवाळले खडक असतो, कधी आपण पाणी अंतुल गुंड असतो. म्हणजे आपल्या हृदयाचं अंतकरणाचं काही पण होत राहतं आधे मध्ये, कधी असं कधी तसं, कधी असं कधी तसं. कधी कधी पार स्मरण करताना डोळ्यातनं पाणी वगैरे असं येत होतं. आणि कधी कधी मात्र काहीच भाव मनामध्ये तयार होत नाही. असे आपण कधी अंत कोरडे असतो किंवा कधी मग चांगले सादरव असतो, अशी परिस्थिती असते.
आणि म्हणून स्वामींनी हे सांगितलं त्यांना की त्यांच्यासोबत का जाऊ नये आणि का येऊ नये. हे त्यासाठीच सांगितलं की ते धर्मवान नसल्यामुळे ते तुम्हाला धर्म आचरू देणार नाहीत. सिन्नरा प्रथम आली ती, सिन्नरला प्रथम भेट झाली महादाईसांची स्वामींची. स्वामी म्हणतात की तै जरी राहती ती, स्वामी त्यांना म्हणाले ना थांबा इथे, ते म्हणतात नाही आम्हाला जायचं आहे. स्वामी म्हणतात तेव्हा जर तुम्ही राहिले असते तरी काह्या पायांचा पायी जाती ती, यांच्यासोबत येणं जाणं वगैरे हा संपर्क तुमचा वाढला नसता. म्हणून एखादी धर्मातली जरी व्यक्ती आहे पण ती धर्म आचरते की अधर्म, ती वचनोक्त आहे की वचनाबाहेर, याचा तपास आपण करून त्यांच्या संपर्कात किती राहायचं की नाही राहायचं हे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. जीव जैसा संगी ठेवजे तैसा ठाके. एखादा जर का कर्मकांड करत असेल तुम्ही त्यांच्यासोबत राहिले तर काय होईल, तुम्हाला त्यांच्यासोबत ती गोष्ट करावीच लागणार आहे. एखादी व्यक्ती धर्म कार्य करणारी असेल आणि तुम्ही धर्म कार्य करणारे नाहीत पण त्यांच्यासोबत तुम्ही राहिलात तर तुमच्याकडनंही आपोआपच धर्म कार्य त्या ठिकाणी होणार. तुमचं स्मरण नाही करणार पण तुम्ही डोळे बंद करून तर बसाल त्यांच्यासोबत, गाठी तरी काढाल. नाही एक जे काही तेवढे मनी स्मरण केलं पण एक दोन नामं तर तुम्ही घ्याल, म्हणजे काहीतरी धर्म कार्य त्याच्यातनं होतं. म्हणून दोषवंत व्यक्ती सोबत नको. येथूनही वृद्धाबाईसा ते राहावी जाते ते कोणा कारणे. सतसंभवी वृद्धाबाईसे आणि मास उपवासनीये अस्त्रियांशीची सांगा तू की तुमच्यासाठी आम्ही आबाईसांना इथे ठेवत होतो आणि मास उपवासनी उमाईसा वगैरे ज्या आहेत या सगळ्या महिलांचाच सांगत तुम्हाला होता आणि त्यांच्या सोबतच तुम्हाला राहायचं होतं. आणि स्वामींची व्यवस्था अशी आहे की स्वामींचं मुक्कामाचं ठिकाण वेगळं आहे, राहण्याचं ठिकाण वेगळं आहे, बाईसांचं राहण्याचं ठिकाण वेगळं आहे, पचन पाचनाचं ठिकाण वेगळं आहे आणि सन्निधानी जे भक्त आहेत त्यांचं राहण्याचं ठिकाण वेगळं आहे, त्यांचं बिडार वेगळं आहे. तिथे स्वामींच्या तिथे जवळ कोणी राहणे नाही. म्हणजे सर्वार्थाने सगळी व्यवस्था आमच्या देवाने महिलांच्या संदर्भातली त्या काळापासूनच केली. आजही आमच्या मार्गामध्ये ती व्यवस्था आम्हाला बघायला मिळते आणि तीच व्यवस्था स्वामींनी महादाईसांसाठी केली. आबाईसांना ठेवलंय, उमाईसांना ठेवलेलं आहे. ऐसाही राहावी जती तरी ते येथीचे नेनो केसने ओकटे घेऊन जातील. तरी जर का आम्ही तुम्हाला थांबायला केलंच असतं की राहाच म्हणून तर तुम्ही आमचेच दोष घेऊन गेले असते, असं झालं असतं. ऐसे गोसावी अवघे हाती दिधले. स्वामीने सगळे हातोहात पुरावे समोर ठेवून दिले. असे महादाईचं काय म्हणतात, देवा तुम्ही आम्हाला कधी सांगितलंच नाही. सांगितलं नाही का देवानी? सांगितलं सगळं, परंतु अंत कोरडा असे त्यावेळी महादाईसांना कळालंच नाही स्वामी काय सांगतायत. महादाईसा मगासपासून तर आपण मार्तंड आणि काळबोट्यांचीच नावं घेतोय, दादोसांचं नाव घेतो, सारंग पंडितांचं नाव घेतोय, पण याच्यामध्ये महादाईसा पण आहेत बरं. इथे फक्त महादाईसा कायमस्वरूपी पाणी अंतरी गुंडा नाहीत, कायमस्वरूपी नाहीयेत, पण एवढ्यासाठी मात्र ते आहेत की त्यांना स्वामी काय सांगतायत ते आतमध्ये त्यांचं ते शिरलेलं नाही. स्वामींचं सन्निधानी राहतायत, सेवादास्याची आवड आहे, श्रीप्रभूंची सेवा केली आहे, परंतु या बाबतीमध्ये मात्र विखो हा दोष आहे आणि त्याच्यामुळे वाईट व्यक्तीच्या संगतीत राहिले दादोसांच्या, त्याच्यामुळे स्वामी काय सांगतात ते मात्र त्यांना त्यावेळेला सुचत नसतं है ना. एखादा परीक्षा जवळ आलेला मुलगा असेल, त्याला आईने किती सांगितलं की खेळू नको अभ्यास कर, पण त्याचे मित्र जर का खेळत असतील तर तो पोरगा कधीच अभ्यास करू शकत नाही, तोही खेळणारच त्यांच्यासोबत. त्याला त्यावेळी ते लक्षात येत नाही आणि मार्क आल्यानंतर कळतं की आपण अभ्यास केला पाहिजे होता बरं का. मग तोच पोरगा आहे जो कठीण अंतकरणाचा झालेला आहे, पाणी अंतर गुंडा, तो सादर होतो की आई सांगत होती ते बरोबर होतं. महादाईसांची परिस्थिती तशीच आहे. त्यावेळी दादोसांमुळे त्यांच्या काही लक्षात येत ना, त्यांना वाटत दादोस जे म्हणतात ते बरोबर आहे, कारण त्यांचा प्रभाव जास्त होता, त्यांच्यामुळे ती अनुकूलता स्वामींवर आलेली होती. पण प्रभाव मात्र दादोसांचा असल्यामुळे त्या ठिकाणी स्वामींनी सगळे पुरावे पटापट त्यांना सांगून स्वामी मोकळे झालेत. बघा इथे तुम्हाला आम्ही सांगितलं, इथे सांगितलं, इथे सांगितलं. आणि मग सर्वज्ञ म्हटले हो आणि काही आता काही येणे हाते हा हातू खांडावा. आता एक हात तुटला म्हणून त्या दुसऱ्या हाताने दुसरा हात आपण तोडावा का? म्हणजे एक संधी गेली, एवढं एक नुकसान झालं ते जाऊ द्या,
पण इथून पुढे मात्र तुमच्याकडे संधी आहे, म्हणजे तुमचं काही नुकसान झालेलं नाही. महादाईसांना सगळे ते लक्षात आलं आणि आता ते कठीणत्व निघून गेलं बरं का. महादाईसांना ते सगळे लक्षात आले की स्वामींनी बरोबर आहे. सगळ्या वेळेला स्वामींनी आपल्याला निरूपण केलं पण आपणच ऐकलं नाही. आणि म्हणून मग ते म्हणतात, मेलिये जी, नागवलीये जी, सरलिये जी, म्हणजे मी मेले, म्हणजे मी आता एक प्रकारे जिवंत राहून माझा काही उपयोग नाही. एवढी सगळी चांगली संधी मी सोडली. सन्निधानी राहिले असते तर किती गोमट झालं असतं. दादोसांसोबत राहिल्यामुळे कितीतरी दोष जोडून घेतले. आता मी सरलिये जी, मेलिये जी. स्वामी म्हणतात, काहीस्या मराल, काहीस्या सराल, काहीस्या नागवाल. कशामुळे सरलेन, कशामुळे मेलेन, काय झालं? स्वामी म्हणतात, येत अनुसरला, अनुसरा. अनुसरल्याच्या दोन्हीची घडियापुरती, जे तुम्ही आता काय करा, अनुसरण घ्या. आता अजूनही संधी आहे. अनुसरल्याच्या दोनची घडियापुरती, म्हणजे अनुसरण घेतल्यानंतर तुम्ही 2 घडिया जरी आचार केलेला आहे तरी कुठेतरी ते परमेश्वर तुमच्या त्या त्यागाची नोंद करतात. ते स्वीकारत पडतं नाही पडतं, हे सगळा परमेश्वराच्या स्वीकाराचा भाग आहे. परंतु त्या व्यक्तीची नोंद मात्र होते की हा व्यक्ती अनुसरलेला आहे. आणि स्वामी पुढे सांगतात की कवणी एकी सामान्य स्त्री असे, म्हणजे कुणी एक स्त्री आहे, ते जगाचे कवडे खाता त्यांचं सगळं आयुष्य जातं, पण शेवटी कुणाची तरी ती पत्नी होते. आणि जर का त्या सरल्यानंतर ती जर का अग्निरिगे, म्हणजे काय बोलतात त्याला, सती जाणं, ते सती जर का ती गेली त्याच्या नावाने, तर तिला काय होतं, सतीयाचे जे काही लोक आहेत, फळ आहे, त्या देवते संबंधित ते फळ तिला होतात. म्हणजे जरी तुम्ही आयुष्यभर काही जरी केलेलं आहे, पण शेवटी जर का परमेश्वराला जे अपेक्षित अनुसरण आहे ते अनुसरण जर का आपण घेतलं तर काय होईल, त्याचा लाभ आपल्याला होऊ शकतो. बोधवंताचे जन्म विषय व्यवहारांतू जाय. एखाद्या ज्ञानियाचं, बोधवंताचं आयुष्य प्रपंचात निघून जातं. शेवटी परमेश्वराला जर का तो शरण गेला तर प्रथम त्यागीचे पांती बैसे. उत्तम जर का आचार शेवटी जरी केला तरी तो प्रथम त्यागीच्या पांतीला बसू शकतो. म्हणजे एखाद्या मुलगा 3 तासापासून पेपर लिहितोय आणि एखाद्या मुलगा शेवटच्या तासाला त्यांनी पटापट सगळा पेपर लिहून काढला तर त्याला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. परंतु पूर्ण पेपर लिहावा लागेल तर ते मार्क मिळतील. जेवढ्या मार्काचा पेपर लिहाल तेवढेच मार्क मिळतील. जेवढा आचार कराल तेवढं परमेश्वर चांगल्या प्रकारे स्वीकार करतील. ये तैसे येथ अनुसरा तैसे, जसं आम्ही म्हणतो तैसे येथ अनुसरा. जी जी ते अनुसरण कैसे, म्हणजे अनुसरण म्हणजे नेमकं कसं काय करायचं. बाई येथीच्या होई जे, म्हणजे परमेश्वराचं झालं पाहिजे. येथून म्हणितले ते की जे, आणि परमेश्वर जे सांगतील तेच केलं पाहिजे. या ते अनुसरण बोली जे, याला अनुसरण बोलतात बरं का. अनुसरणाची व्याख्या ही अशी आहे की परमेश्वराच्या अधीन व्हायचं आणि परमेश्वरानेच म्हणितलेलं करायचं. महादाईसा म्हणतात, आता कवणापासी अनुसरू, गोसाव्यांचे सन्निधान तव नाही. स्वामींना ते म्हणतात, देवा आता कुठे अनुसरायचं, कारण की ही शेवटच्या टप्प्यातल्या स्वामींचे बीजे करण्याची प्रवृत्ती आहे. आणि अशा वेळेला महादाईसांना हे अनुसरणाबद्दल स्वामी सांगतात, देवा आता कुठे अनुसरू, आता गोसावी तर बीजे करू पाहतात. तेव्हा स्वामी म्हणतात, बाई सन्निधानी असोनी अधीनता नाही, या ते असन्निधान बोली जे. सन्निधानाची आणि असन्निधानाची एक वेगळी व्याख्या देवाने सांगितलेली आहे. आपण परमेश्वर अवताराजवळ असणं याला सन्निधान बोलत नाहीत, आणि परमेश्वर अवताराच्या दूर राहणं याला असन्निधान बोलत नाहीत. म्हणजे व्याख्या या अशा आहेत. आपल्याला असं वाटतं की आपण आता देवाजवळ पाहिजे होतो, नाही तर देव आता आपल्याला भेटले पाहिजे होते. आपण देवाजवळ असून काही उपयोग नसतो झाला. देव आता आपल्याकडे असून सुद्धा आपला काहीच उपयोग होणार नाही. देव आपल्या जवळ आहेत, आपण देवाजवळ आहोत, आणि आपण जर का मार्तंड आणि काळबोटे असलो तर आहे का काही उपयोग? काहीच नाही. पण आमचे स्वामी लांब आहेत, पण आपण जर का भटोबास उपलक्षणे आचार करत असू तर, म्हणजे देव लांब जरी असले
आणि भट्टोबास कुठे आहेत? रिद्धपूरला जरी असले तरी सन्निधानच आहेत. त्या ठिकाणी तो सन्निधानाचा भाग आहे. आमचे स्वामी उत्तर दिशेने निघून गेले आणि भट्टोबास मात्र इकडे आहेत, तरी सुद्धा सन्निधानच आहे भट्टोबासांना, कारण की ते सन्निधानामध्ये आहेत. म्हणून सन्निधान आणि असन्निधानाची एक वेगळी व्याख्या स्वामी सांगतात की सन्निधानी असून एखादा व्यक्ती अधीनता नाही, म्हणजे परमेश्वराच्या म्हणितले करण करत नाही, तर त्याला असन्निधान आहे, त्याला सन्निधान नाही. आता ठरवायचं आपण, मार्तंड काळगोट्यांना सन्निधान आहे का असन्निधान आहे, ते भाग्यवान आहे की अभागी आहेत, ते आपण बघायचं. आणि असन्निधानी असून आज्ञाप्रती पालन करी, एखादा व्यक्ती असन्निधानी आहे, ईश्वर अवताराच्या जवळ नाही, ईश्वर अवतार त्याच्या जवळ नाहीत, परंतु असन्निधानी असून आज्ञाप्रती पालन करी, देवाने सांगितले इत्यंभूत सगळे आज्ञेचं जर का तो पालन करत असेल तर यातील सन्निधान बोली जे, तर याला सन्निधान असं म्हणावं. सन्निधान कशाला म्हणावं? ईश्वर अवतार जवळ आहेत का लांब आहेत याला सन्निधान म्हणू नये. आपण ईश्वर अवतारांनी सांगितले किंवा परमेश्वराने सांगितलेले आज्ञेचं प्रतिपालन जर का करत असू तर त्याला सन्निधान असं म्हणतात. मग तुम्ही देवाच्या लांब असा नाही तर जवळ असा, परंतु तुम्ही आज्ञेचं प्रतिपालन केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. विधीचं जे काही विहित केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं जे काही देवाने विधी आम्हाला सांगून ठेवलेले आहेत ते विधी करत असताना परमेश्वराचं किंकरत्व जे आहे ते आपण अंगीकारलं तर निश्चितपणे आपल्याला सन्निधान 100% आहे, म्हणजे आहेच. जेव्हा स्वामी सांगतात की म्हणजे स्मरण करत असाल तुम्ही, तर मग स्मरण करताना परमेश्वराच्या सन्निधानातच आहोत आपण. जिथेही स्मरण करू आपण परमेश्वराचं सन्निधान आपल्याला लगेच लागू होतं. धर्म वार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्था, देवाला घरी बोलवायचं असेल तर पंचावतारच करावा लागतो, गुलाल टाकावा लागतो वगैरे नाही. त्याच्याने देव येतात की नाही येतात ही संशय आहे. परंतु जर का तुम्ही तुमच्या घरी 2 लोक बसून किंवा एकटे जरी बसून धर्मवार्ता करत असाल तरी तिथे परमेश्वराचं अधिष्ठान होतं, याला प्रमाण आहे. म्हणजे परमेश्वराला बोलण्यासाठी तुम्हाला धर्मवार्ता स्वतःला करावी लागते. तुम्ही जिथे कुठे असाल तिथे परमेश्वराचं अधिष्ठान, परमेश्वराचं सन्निधान तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. होकाजी मगतीये अनुसरली, मग महादाईसा ज्या आहेत त्या स्वामींना अनुसरलेले आहेत आणि अशा प्रकारे स्वामींनी महादाईसांचे जे काही दोष आहेत त्या दोषांचंही ज्ञान केलं, गुणांच्या संदर्भातही निरूपण केलं आणि महादाईसा जे आहेत ते आमच्या स्वामींना अनुसरलेले आहेत. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी दृष्टांत 27 क्रमांकाचा पाणीयांतू गुंड्याचा आणि सोबतच उत्तरार्ध 631 क्रमांकाची लीळा आजच्या सत्रामध्ये आपण श्रवण आणि चिंतन केलेले आहे. दंडवत हो